नमस्कार, न्यूज पोलीस रिपोर्टर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंतप्रधान फळ पीक विमा योजनेअंतर्गत येणाऱ्या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी आज मंत्रालय मुंबई येथे आमदार मनीषा चौधरी यांच्या पुढाकाराने कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांच्या दालनात महत्त्वपूर्ण आढावा बैठक संपन्न झाली। बैठकीदरम्यान जिल्ह्यातील फळ पीक विमा अर्ज प्रक्रियेचा सविस्तर आढावा घेण्यात आला। पालघर जिल्ह्यात एकूण 4021 अर्ज प्राप्त झाले होते, जे 3455 हेक्टर क्षेत्रफळासाठी दाखल करण्यात आले होते। यापैकी 1489 अर्जांपैकी विविध विसंगती आढळून आल्या। तपासणी केल्यानंतर 1213 अर्ज मंजूर करण्यात आले असून 276 अर्ज प्रलंबित आहेत। कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी हे सर्व प्रलंबित अर्ज एका आठवड्याच्या आत निकामी काढावेत असे स्पष्ट निर्देश संबंधित अधिकाऱ्याने दिले। शेतकऱ्याने विमा हप्ता भरूनही दावा न मिळाल्याच्या तक्रारीबाबत ही बैठकीत सविस्तर चर्चा झाली। काही प्रकरणांमध्ये अर्ज प्रक्रियेत तांत्रिक त्रुटी, अपूर्ण दस्तावेज किंवा डेटा अपलोड मधील चुका झाल्यामुळे विमा कंपन्यांनी अर्ज अवैध अथवा अपूर्ण म्हणून परत पाठवण्याचे समोर आले। या संदर्भात कृषी विभागाने बजाज अलायन्स विमा कंपनी सर्व अर्जाची पुनर्तपासणी करून पात्र शेतकऱ्यांना तत्काळ विमा लाभ मंजूर करण्याचे आदेश दिले आहेत। बैठकीदरम्यान आमदार मनीषा चौधरी यांनी पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी ठामपणे भूमिका मांडली। विशेषतः चिकू उत्पादन शेतकऱ्यांना संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिक सहाय्यक मिळावे यासाठी त्यांनी कृषी मंत्र्यांकडे चिकू संशोधन केंद्र स्थापन करण्याची मागणी केली। या बैठकीत नॉर्थ कोकण चेंबर ऑफ कॉमर्स अँड ॲग्रिकल्चर अध्यक्ष निमिष सावे, पदाधिकारी, जिल्ह्यातील विविध कृषी संस्थेचे प्रतिनिधी तसेच शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते। सर्वांनी मिळून शेतकऱ्यांच्या समस्यांवर सखोल चर्चा केली। बैठकीतून मिळालेल्या सकारात्मक निकषामुळे विमा संबंधित अडचणीचे निराकरण करण्यासाठी ठोस उपाययोजना निश्चित करण्यात आला, अशी माहिती बैठकीनंतर देण्यात आली। न्यूज पोलीस रिपोर्टर नदीम शेख, पालघर। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।